Good morning, students. Today we are going to learn the appreciation of the first poem, that is the Teenager's Prayer. Appreciation of the poem is a very important question in our question paper. In third B question, appreciation of any poem, the question is there for 5 marks. Let's see it. In appreciation of the poem, this question, 5 points are there. First 2 points are for half marks. Then third one for 1 mark. There is 2 marks question, that is theme and central idea. Only this question is there for 2 marks. The remaining fourth question is for 1 mark. Such way, this question is for 5 marks and we can get 5 out of 5 in this question easily. Let's see how should we attempt appreciation of the poem. First point is title. In this point we have to write the name of the poem. The title of this poem is Teenager's Prayer. This much is answer is sufficient. You can get half mark for this answer. Second point is poet. In this point you have to write the name of the poet and it is given below the poem. The poet of this poem is J. Moss. These 2 points are for half marks. Let's see the third one. The rhyme scheme. The rhyme scheme of this poem is ABCB. This point is also for 1 mark. Let's see the next one, that is theme or central idea. This point is for 2 marks. And in this point you have to write the answer in 2 to 3 sentences. More than 3 sentences, up to 5-6 sentences are sufficient. And in this point you have to write the central idea of the poem. म्हणजे कवीला या कवितेद्वारे काय सांगायचं आहे, या कवितेचा मतितार्थ काय आहे, सेंट्रल आयडिया काय आहे, ती थोडक्यात 2 ते 3 वाक्य कमीत कमी, आणि तुम्ही 5-6 वाक्यापर्यंत याचं उत्तर लिहू शकता. हा 2 मार्काचा प्रश्न आहे. या कवितेची सेंट्रल आयडिया किंवा थीम आपण पाहूया. दिस पोएम इज अ प्रेयर टू गॉड बाय टीनेजर. टीनेजर इज कन्फ्युज्ड and asking for help to God. He or she is requesting to God for help and guidance to choose the right path. One wrong decision may spoil his or her life. He or she needs help to say no to the temptations. With the help of God, he or she wants to live his or her life at its best. या प्रकारे या सेंट्रल आयडियामध्ये संपूर्ण 5 स्टांजाजमधून या कवीने काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची सेंट्रल आयडिया आपण इथे पाहिलेली आहे. हा 2 मार्कासाठीचा प्रश्न आहे. यानंतरचा शेवटचा पॉईंट पाहूया. फिगर ऑफ स्पीच. आपल्याला माहिती आहे की कवितेमध्ये मोठ्या प्रमाणात फिगर ऑफ स्पीच वापरल्या जातात. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएममध्ये हा पॉईंट 1 मार्कासाठी असतो आणि या पॉईंटमध्ये 1 फिगर ऑफ स्पीच विथ 1 एक्झाम्पल हा रिक्वायर्ड आहे, सफिशियंट आहे. परंतु आपण उत्तरात लिहिताना जर 2 फिगर ऑफ स्पीच विथ 2 एक्झाम्पल्स असं लिहिलं तर आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. मी या ठिकाणी 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. परीक्षेमध्ये तुम्ही कुठलेही 2 लिहू शकता आणि फक्त फिगर ऑफ स्पीचचे नावं न लिहिता तो फिगर ऑफ स्पीच कुठल्या ओळीत वापरलेला आहे त्या ती ओळ पण लिहिलेली चांगली राहील एक्झाम्पल म्हणून. पाहूया. द फर्स्ट वन, ॲपोस्ट्रॉफ. एक्झाम्पल, प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड. सेकंड, इन्वर्जन.
Example, decisions I must make. Third example, metaphor, I can choose to take the road of life. यापैकी तुम्हाला कुठलेही दोन लिहायचेत. दिस इज ऑल अबाउट द ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम टीनएजर्स प्रेयर. थँक यू. Next writing skill question given in this poem is interview questions. आणि त्या प्रश्नामध्ये तो प्रश्न असा विचारलेला आहे, प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू एनी वन ऑफ द सक्सेसफुल टीनएजर्स. म्हणजे काय तर कुठला एखादा जो यशस्वी झालेला टीनएजर आहे त्याचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला 10 प्रश्न तयार करायचे आहेत. त्या इंटरव्ह्यूचं स्वरूप कसं असायला पाहिजे हे आपण ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला त्या इंटरव्ह्यूची प्लॅनिंग करावी लागेल, एलिमेंट्स त्याच्यामध्ये कुठले कुठले असतील आणि त्याच्यानंतर ते 10 क्वेश्चन्स कुठले असतील ते आपल्याला तयार करायचे आहेत. क्वेश्चन्समध्ये येस नो टाईप क्वेश्चन्स अँड WH क्वेश्चन्स या दोन्ही प्रकारच्या प्रश्नांचा समावेश त्या प्रश्नामध्ये असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी अशाच प्रकारचे एक इंटरव्ह्यू घेत आहोत ज्याच्यासाठी 10 प्रश्न तयार करतो. हे तुम्हाला एक गाईडलाईनसाठी असेल, तुम्ही तुमचे स्वतःचे प्रश्न या पद्धतीने तयार करायचेत. प्रश्नपत्रिकेचा विचार केला तर असा सरळ इंटरव्ह्यू किंवा 10 क्वेश्चन्स आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये शक्यतो विचारत नाही आहेत, परंतु या प्रश्नांचा उपयोग आपल्याला डायलॉग रायटिंगमध्ये होतो, त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस करणं अत्यावश्यक आहे. पाहूया, एक एक्झाम्पल घेऊया. आणि आपण एक्झाम्पल घेतो आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स ऑफ टॉपर इन नीट एक्झाम. म्हणजे नीट एक्झाममध्ये जे प्रथम आलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीला आपण 10 प्रश्न या ठिकाणी विचारतो आहे. पाहूया. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ डू यू फील आफ्टर अचिव्हिंग धिस सक्सेस. हे संपूर्ण यश मिळवल्यानंतर तुला कसं वाटतंय. सेकंड क्वेश्चन, व्हॉट वुड यू लाईक टू शेअर युअर सिक्रेट ऑफ सक्सेस. जे तुला तुझं यशाचं गमक जे काय आहे ते शेअर करायला आवडेल का. थर्ड वन, व्हेन डिड यू स्टार्ट प्रिपरेशन ऑफ नीट एक्झाम. नीट एक्झामची तयारी तू केव्हापासून केली होती. फोर्थ क्वेश्चन, हॅव यू स्टडीड कंटिन्युअसली. सातत्याने तू अभ्यास केलेला आहेस का. फिफ्थ क्वेश्चन, हू डिड इन्स्पायर यू. म्हणजे तुला प्रेरणा कोणी दिली, कोणाकडनं तुला प्रेरणा मिळालेली आहे हे सर्व यश संपादन करण्यासाठी. डिड यू फॉलो एनी स्पेशल स्ट्रॅटजी ड्युरिंग स्टडी. जे अभ्यास करताना असं काही विशेष स्ट्रॅटजी वापरली होती का, विशेष पद्धतीने तू अभ्यास केला होतास का. सेवन्थ क्वेश्चन, हाऊ मेनी आवर्स डिड यू स्टडी. या दरम्यानच्या काळात किती तास तू अभ्यास केला आहे. एट क्वेश्चन, हू डिड हेल्प यू ड्युरिंग स्टडीज. अभ्यासाच्या दरम्यान तुला कोणी कोणी मदत केली. नाइन्थ क्वेश्चन, व्हॉट काइंड ऑफ डिफिकल्टीज डिड यू फेस. या दरम्यान तुला अभ्यास करताना कोणकोणत्या अडचणी आल्या. अँड लास्ट क्वेश्चन जो जनरली याच पद्धतीचा असतो, व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह टू यंग चिल्ड्रेन. तुझ्या समोर बसलेल्या किंवा तरुण मुलांना जे कोणी हे नीटची तयारी करतात त्यांना तू कुठला मेसेज द्यायला तुला आवडेल. These are the 10 questions and same way you have to practice, you have to take the interviews of any other teenagers from different fields, maybe sports किंवा कल्चरल असेल किंवा पॉलिटिक्समधले असतील किंवा जे एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सक्सेसफुल झालेले असतील, अशा कुठल्याही एका टीनएजर्सचा किंवा सक्सेसफुल पर्सनचा इंटरव्ह्यू या पद्धतीने 10 प्रश्न तयार करून तुम्ही याची तयारी करायची. ओके, थँक्यू.